महाराष्ट्र के कल्याण में माघी पूर्णिमा निमित्त मलंगगढ़ यात्रा शुरू। महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यात्रा में हुए शामिल। मलंगगढ़ पर मच्छिंद्रनाथ की समाधि पर की आरती। हर साल की तरह इस साल भी 12 फरवरी को माघी पूर्णिमा के अवसर पर श्री मलंगगढ़ यात्रा का आयोजन किया गया। यह यात्रा श्री मलंगगढ़ की सांस्कृतिक एवं धार्मिक पहचान को संरक्षित करने के उद्देश्य से दिवंगत शिवसेना नेता आनंद दिघे द्वारा शुरू की गई थी। समय के साथ यह परंपरा और मजबूत होती गई। इस यात्रा में दोनों शिवसेना के कई दिग्गज नेता इस यात्रा में शामिल हुए। इस यात्रा में उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे, विधायक राजेश मोरे ने शामिल होकर आरती की। तो इसके साथ ही शिवसेना ठाकरे गढ़ के नेता अंबादास दानवे, पूर्व सांसद राजन विचारे, केदार दिघे, जिला प्रमुख दीपेश मात्रे के साथ हजारों शिव सैनिक एवं हिंदू संगठनों के कार्यकर्ता श्री मलंगगढ़ यात्रा में शामिल होकर मलंग बाबा का दर्शन किए। इस यात्रा की सुरक्षा में 1200 पुलिसकर्मी तैनात किए गए। इस भव्य आयोजन के दौरान कानून व्यवस्था को बनाए रखने के लिए भारी पुलिस बल को तैनात किया गया। 8 फरवरी से 18 फरवरी तक यह यात्रा चलेगी, जिसमें बड़ी संख्या में श्रद्धालु श्री मलंगगढ़ पहुंचेंगे। खास करके 12 फरवरी को माघी पूर्णिमा के दिन भारी भीड़ होगी, जिसके लिए यह सुरक्षा व्यवस्था कड़ी कर दी गई है। हाथ लोग है गुरु यार। शुभम हाथ
शुभम हात आतमध्ये घे ना थोडं, हात आतमध्ये घे ना थोडं. सर्व भाविकांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. उद्धव बाळासाहेब ठाकरे आज मंडप पुरणार नाही आमचा, एवढी गर्दी आहे आमच्याकडे. बोलले ना गर्दी दरवर्षीप्रमाणे मलंगड यात्रा हजारो यात्रेकरू आज या ठिकाणी आलेत. मी त्यांचं स्वागत करतो. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार धर्मवीर आनंदीगे साहेबांनी ही सुरू केलेली मलंगड यात्रा आजही तशीच उत्साहात जल्लोषात सुरू आहे. खरं म्हणजे लाखो मलंग भक्तांचा एक जिव्हाळ्याचं नातं या मलंगडाशी मच्छिंद्रनाथाच्या समाधीशी जुळलेलं आहे. आणि म्हणून दरवर्षी माघी पौर्णिमेला या ठिकाणी लाखो लोक येतात, लाखो मलंग भक्त येतात, दर्शन घेतात आणि श्रद्धेने या ठिकाणी पूजा अर्चा करतात. आणि म्हणून मी सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करतो. राजन, जे लोक येतील त्यांचं स्वागतच आहे, कारण गेल्या 2.5 वर्षामध्ये बाळासाहेबांच्या आनंदीगे साहेबांच्या विचारांच्या शिवसेनेमध्ये आमदार, खासदार, नगरसेवक, जिल्हा परिषद अनेक नेते शिवसेनेमध्ये दाखल झाले, शिवसेनेमध्ये सामील झाले. त्यांना बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना पुढे न्यायची आहे, वाढवायची आहे. आणि म्हणून बाळासाहेबांच्या विचाराने आम्ही सरकार स्थापन केलं. 2.5 वर्ष जे काम केलं ते लोकांना माहित आहे. आणि म्हणून जो विश्वास लोक दाखवतायत कामावर, हे काम करणारं सरकार आहे, घरी बसणारं सरकार नाही. हे रिझल्ट देणारं सरकार आहे, फील्डमध्ये उतरून 24/7 काम करणार आहे. आणि म्हणून माझ्या मुख्यमंत्री काळामध्ये एवढे निर्णय आम्ही घेतले, एवढे प्रकल्प केले, लोकाभिमुख कल्याणकारी योजना, माझी लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका शेतकरी, लाडका ज्येष्ठ, असे अनेक निर्णय आम्ही घेतले. आणि त्यामुळे विकासाचा अजेंडा घेऊन जाणारा आमचा सरकार आणि शिवसेना आहे. आणि म्हणून अनेक लोक शिवसेनेमध्ये येतात, त्यांचं मी स्वागत. दुर्दैवी वक्तव्य आहे आणि खऱ्या अर्थाने महादजी शिंदे महापराक्रमी योद्धे होते. अटक से कटक तक दिल्लीच्या तख्तावर त्यांनी आपल्या हिंदुत्वाचा, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा डौलाने फडकवला. त्या महापराक्रमी महादजी शिंदे यांच्या नावाचा राष्ट्रगौरव पुरस्कार माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दिला, हे माझा भाग्य आहे. पण हे सर्व जे विरोधक आहेत त्यांच्या पोटदुखी उठलेली आहे, पोटसूळ उठलेला आहे. आणि या पोटदुखी द्वेषाने पछाडलेले आहेत. या द्वेषामध्ये ते काय बोलतात तेही त्यांना कळत नाही. महादजी शिंदे यांचा अपमान केलाय,
एका महापराक्रमी योद्ध्याचा अपमान केलाय. त्याचबरोबर या ठिकाणी साहित्यिकांना देखील दलाल म्हटलंय. या तमाम जे दिल्लीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे त्या साहित्यिकांचा देखील अपमान केलाय दलाल म्हणून. आणि त्याचबरोबर या देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांचाही अपमान केलाय. राजकारणा पलीकडेही जाऊन काही नाती जपायची असतात, संबंध जोडायचे असतात, हे पवार साहेबांनी दाखवून दिलं. आणि मी देखील माझ्या 2.5 वर्षाच्या कारकिर्दीत काय, माझ्या 10 वर्षाच्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीत, 40 वर्षाच्या माझ्या सामाजिक कारकिर्दीमध्ये मी कधीही राजकारणाच्या कक्षेमध्ये बांधून स्वतःला घेतलं नाही. मी राजकारणाच्या पलीकडे मैत्री जपली, संबंधही जपले आणि म्हणून तर या राज्याचा मी मुख्यमंत्री होऊ शकलो. आणि म्हणून जे आज आरोप करतायत, जे दोष देत आहेत, जे लोकांचा अपमान करतायत, या सर्व लोकांना या महाराष्ट्रातली जनता धडा शिकवेल. विधानसभेत तर त्यांचे 4 मुंड्या चित केलं. जसं पानिपतची लढाई तिकडे केली महाजी शिंदेंनी, तसं या महाराष्ट्रातल्या माझ्या लाडक्या बहिणी, लाडके शेतकरी, लाडके भाऊ सगळ्यांनी या विरोधकांचं पानिपत केलं. अरे त्यांना विरोधी पक्ष नेते एवढी संख्या पण नाही दिली तरी सुधरत नाहीत. आणि आता असेच ते बोलत राहिले तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये त्यांचा सोपळा साफ होईल, 4 मुंड्या चित होतील. नक्कीच हा वाद लवकर सुटेल. तुम्ही बघितलं असेल देशाचा जो राम मंदिराचा प्रश्न होता तोही 500 वर्ष आपला सुटला नव्हता, पण मोदी साहेबांच्या माध्यमातून एक राम मंदिराचा प्रश्न सुटला. त्याचबरोबर आपण जे प्रतापगडावर जी आपली एक समाधी आहे अफजल खानाची अनधिकृत, तीही शासनाच्या माध्यमातून काढण्यात आली. आणि आत्ताच या महिन्याभरापूर्वी कल्याण कोर्टाने आपला दुर्गाडी जो मंदिर आहे तो हिंदूंचंच मंदिर आहे असंही जाहीर केलं. आता राहिलं ते शेवटचा मलंग मुक्तिगड, आता तोही लवकर होईल. तत्कालीन मुख्यमंत्री आणि खरं तर हे जागृत स्थान आहे नवनाथाचं मलंगगड, आणि शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादानं स्वर्गीय आनंद दिघे यांनी सुरू केलेली की हिंदुत्वाची ही वहिवाट आहे. आणि खऱ्या अर्थानं आज ही वहिवाट नाही तर मोठा आता महामार्ग होतोय हा. आणि एक हिंदुत्वाचा विचार एक मोठ्या प्रमाणावर या निमित्तानं हिंदुत्व, अध्यात्म आणि भक्ती हे सगळी एकत्र इथं दिसते. मला असं वाटतं हिंदू या निमित्ताने एकत्र होण्याचा एक मार्ग या मलंगगडाच्या माध्यमातून निर्माण झाला. मलंगगडाला मुक्ती देऊ म्हणजे काय मुक्ती देऊ? मलंगगडापासून तुम्हाला मुक्त केलं पाहिजे असं मला वाटतं. कारण तुम्ही येऊन तुमचे अपवित्र गद्दारीचे पाय इथं लावता हे मला असं वाटतं सगळ्यात मोठं पाप इथं होतंय. मलंगगडावर बोलू आपण बाकी राजकीय बोलण्यापेक्षा, कारण आज एक वातावरण आहे, माघी पौर्णिमा आहे, चांगलं भक्तिमय वातावरण आहे. मला वाटतं ते महत्वाचं आहे. बाकीचं बघता तर बघितलं काल टीव्हीवर तुमच्या सगळ्या, पण मला असं वाटतं बघता म्हणजे कोणाकडे भेटायला जाणं काय गुन्हे अशातला थोडी भाग आहे आपला. काय आपण महाराष्ट्र काय एवढा असा झालं नाही की एकमेकाकडे बघू सुद्धा नाही. बघू शकतो आपण, जाऊ शकतो एकमेकाकडे. त्यांनी काय मला असं वाटत नाही फार मोठा राजकीय विषय व्हावा त्याच्यात. गेल्या अनेक वर्षापासून आनंद दिघे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली या मलंगगडाच्या मुक्तीचा जो आंदोलन आहे तो हाती घेतलेला आहे. हे शिवसेनेचं आंदोलन आहे, हिंदुत्वाचं आंदोलन आहे. गेल्या अनेक वर्षापासून या आंदोलनासाठी आम्ही शिवसैनिक मोठ्या संख्येने येत असतो आणि यावर्षी देखील आलेलो आहे. त्यांचं बेगडी हिंदुत्व आहे. खरं हिंदुत्व हे उद्धव बाळासाहेब ठाकरे याच पक्षाचं आहे. जे बेगडी हिंदुत्व आहे ते बेगडी हिंदुत्व फक्त इलेक्शन पुरतं हिंदुत्व दाखवायचं आणि मग हिंदुत्वची पुडी बांधायची, खिशात ठेवायची, हे असं हिंदुत्व आहे. आता केंद्रात त्यांची सत्ता आहे, राज्यात त्यांची सत्ता आहे, मग मलंगगडाला अजून का मुक्ती मिळत नाही हा आमचा सगळ्या शिवसैनिकांचा सवाल या लोकांना आहे, जे आज इथे फक्त आंदोलनाचा दिखावा करण्यासाठी आलेले आहेत. आम्ही इथे आलोय ते मलंगगडाच्या मुक्तीसाठी आले आणि हे बाकीचे आले ते दिखाव्यासाठी आलेले आहेत.